बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या वडगाव शहरातील दुकानाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। पुण्यनगरी सोसायटी समोरील दुकानांना मोठी आग लागलेली आहे। या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। युवा सेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। युवा सेनेनं दुपारी 3 नंतर मुंबई उच्च न्यायालयात युवा सेनेच्या याचिकेवरती जी आहे सुनावणी होणार आहे। सिनेट निवडणूक जी पुढे ढकलण्यात आली त्या संदर्भात युवा सेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। दुपारी 3 वाजेनंतर मुंबई उच्च न्यायालयात त्या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे। सिनेट निवडणूक स्थगिती विरोधात कोर्टामध्ये आता युवा सेनेनं धाव घेतली आहे। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती देतील। वैदेही, दुपारी 3 नंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिनेट निवडणूक स्थगिती विरोधात जी आहे त्या सुनावणी आहे, काय सविस्तर अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की सिनेटच्या निवडणुकांसंदर्भात सध्या युवा सेना आक्रमक झालेली बघायला मिळत आहे। कारण ज्या पद्धतीनं सिनेटच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या त्यानंतर आता युवा सेनेनं थेट हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि तातडीची सुनावणी होणार आहे। दुपारी 3 वाजता ही सुनावणी असेल। मात्र या सुनावणीकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे, कारण सिनेटच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आहेत त्या कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला होता। याच्या आधी देखील सिनेटच्या निवडणुका ज्या आहेत त्या देखील स्थगित करण्यात आल्या होत्या, पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा स्थगित करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे निवडणूक जी स्थगित करण्यात आली होती त्या संदर्भात वातावरण तापलं होतं आणि आता एक याचिका युवा सेनेने केली आहे आणि त्यावरती काय न्यायालयामध्ये सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद वैदेही या सविस्तर अपडेटसाठी।